हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी एक घेऊन आले नवीन वर्क फ्रॉम होम जॉब, ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर वर्क फ्रॉम होम जॉब भेटणार. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला डेटा रिलेटेड पाहिजे वर्क फ्रॉम होम ते भेटू शकते. जर तुम्हाला अकाउंटिंगमध्ये पाहिजे ते भेटू शकते. जर तुम्हाला सेल्समध्ये पाहिजे असेल तर ते पण भेटू शकते. आणि समजा तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पाहिजे असेल तर ते पण भेटू शकतं. ओके. एका ठिकाणी तुम्हाला सगळे जॉब्स भेटणार आहेत. कंप्लीटली वर्क फ्रॉम होम आहे. जरी तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही तिथं करू शकता. जर एक्सपिरियन्स असेल तरी तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर खूप चांगला जॉब अपॉर्च्युनिटी आहे. तर मिस करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला कंप्लीटली सांगितलं होतं, की आम्ही एक गिव्ह अवे ठेवणार आहे. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे, की त्या गिव्ह अवेमध्ये काय-काय असणार आहे. ओके. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ओके. एक तर गिव्ह अवेचं आता मी तुम्हाला सांगेन, पण जॉबचं काय-काय आहे सगळं तुम्हाला ऐकण्यासाठी व्हिडिओ तरी पूर्ण बघावा लागेल. त्यासाठी मिस करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला सांगायचं आहे थँक सो मच, की पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही खूप सपोर्ट केला. पण माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. ओके. तुम्ही लाईक केलेला आहात. ओके, सबस्क्राईब पण केलंय. पण तुम्ही कमेंट नाही केलं, ओके. कारण मी तुमच्याशी कम्युनिकेट करणार आहे कमेंट थ्रू, ओके. लाईक पण करायचं, शेअर पण करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं. पण कमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. सो तुम्ही जेव्हा कमेंट करता ना, तर कमेंटलाच मी तुम्हाला रिप्लाय करणार आहे. मग मी तुम्हाला सांगेन, की प्लीज तुम्ही कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मी तुम्हाला कम्युनिकेट करू शकतो, ओके. आणि लास्ट व्हिडिओसाठी सो मच तुम्ही खूप सपोर्ट केला. तसंच ह्या व्हिडिओला पण खूप सपोर्ट करा. लवकरात लवकर आमच्या 1K सबस्क्रायबरची फॅमिली बनवू आणि आपण लवकरात लवकर गिव्ह अवे अनाउन्स करणार आहोत, ओके. सो गिव्ह अवेमध्ये काय-काय असणार आहे मी तुम्हाला सांगेन फर्स्ट. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचं आहे. जे मी गिव्ह अवे देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस काय तुमच्यावरती डिपेंड. फॉर एक्झाम्पल समजा आम्ही सिलेक्ट केलं एक 5 जणांना, तर त्यांना आम्ही पहिला मेसेज करणार, नंतर मेल थ्रू किंवा कॉल थ्रू कम्युनिकेट करणार. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, की तुम्हाला काय-काय घ्यायचं आहे ते. फर्स्ट असणार आहे तर वॉचेस. ओके. तर स्मार्ट वॉचेस आम्ही तुम्हाला देणार. स्मार्ट म्हणजे काय तुम्हाला दाखवते मी. हे वॉचेस असणार आहेत. ओके. असे ह्याच्यामध्ये वॉच आहे. वॉच ओपन करून दाखवणार नाही मी, पण ह्याच्यामध्ये आहे. याचं वर्थ रुपीज निअर बाय 3000 आणि 2000 पर्यंत असू शकतात. असे वॉचेस आम्ही देणार आहे. ओके. जे कोणी सिलेक्शन तुम्ही चॉईस करू शकता तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्या रिलेटेड. हे एक असणार आहे बघू शकता तुम्ही आता सध्या माझ्याकडे 2 आहेत. ओके. ते वॉचेस असणार आहेत. नेक्स्ट असणार आहे समजा तुम्हाला जॉबच्या रिलेटेड पाहिजे असेल काय, तर तुम्हाला जॉबच्या रिलेटेड काहीतरी शिकायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सेल शिकायचं असेल किंवा वर्ड शिकायचं असेल, तर ते पण आम्ही तुम्हाला कोर्स देणार आहे. ओके. ते पण तुम्हाला फ्रीली देणार आहे. ओके. तुम्हाला सांगेन की मी ट्रेनिंग वगैरे देते. ओके. मी कोर्सेसला ट्रेनिंग वगैरे देते. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एक्सेलमध्ये पाहिजे, वर्डमध्ये पाहिजे, तर त्याला पण आम्ही ट्रेनिंग देतो ऑलरेडी. मी देत आहे ट्रेनिंग. मग तेच मी तुम्हाला इथं पण देणार आहे. फ्रीमध्ये तुम्हाला असणार आहे. एक्सेल किंवा वर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्यावरती डिपेंडेड आहे. ओके. तर ते एक असणार आहे. आणि एक समजा तुम्हाला स्वतःचा वेबसाईट बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायचं आहे, तर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटसुद्धा आम्ही कोर्स देणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही चॉईस करा तुम्हाला वेब डेव्हलपमेंट पाहिजे की एक्सेलमध्ये पाहिजे. ओके. आणि समजा तुम्हाला पायथन जर शिकायचं आहे, पायथन कोर्स पण जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मी पायथन कोर्स पण फ्रीमध्ये देणार आहे तुम्हाला. ओके. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॉईस तुमची असणार आहे. ओके. कारण माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यामुळे मी ट्रेनिंग वगैरे देते स्टुडंट्सना, लाइक कॉलेज स्टुडंट्सना किंवा जे जॉब करतात त्यांना सुद्धा मी ट्रेनिंग देते. ओके. सो त्याच्यासाठी हेच कोर्सेस मी कारण तुमच्या जॉबसाठी पण युजफुल होतात, राईट? त्यासाठी मी कोर्सेस म्हणजे लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला कोडिंग शिकायचं असेल, तर तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये किंवा पायथन वगैरे सिलेक्ट करू शकता. आणि समजा तुम्हाला डेटा एंट्री वगैरे पाहिजे असेल, तर डेटा एंट्रीला एक्सेल खूप इम्पॉर्टंट आहे किंवा एम-एस वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती तुम्ही शिकू शकता. ओके. आणि लास्ट ऑप्शन आहे आमच्या सगळ्या लेडीजसाठी, म्हणजे लेडीज जेंट्स सगळ्यांनाच आहे. जर तुम्हाला पैठणी पाहिजे असेल, तर तुम्ही पैठणी पण सिलेक्ट करू शकता. पैठणी पण मी एक ऑप्शन ठेवलेला आहे. ओके. तर तुम्हाला समजलं असेल काय-काय ऑप्शन्स आहेत. फर्स्ट असणार वॉचेस, नेक्स्ट असणार आहे एक्सेलचा कोर्स. ओके. नंतर असणार आहे वेब डेव्हलपमेंट कोर्स, नंतर असणार आहे पायथनचा कोर्स आणि नंतर असणार आहे पैठणी. ओके. तर हे सगळे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. जे कोणी 5 सिलेक्ट होतात ना, त्यांना हे सगळं मी फ्रीमध्ये देणार आहे. ह्या 5 मध्ये तुम्ही कुठलं पण एक चॉईस करू शकता. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके. आणि तुमचा हा कोर्स जो असणार आहे ना, जे मी तुम्हाला सांगितलेला आहे वेब डेव्हलपमेंट, पायथन आणि एक्सेल हे सगळं तुमचा कोर्स असणार आहे. 1 महिन्याचा असणार आहे. ओके. म्हणजे आम्ही 2 टू सॅटर्डे, संडे आपण काउंट करू शकतो. 2-2 तास तुम्हाला द्यावे लागतील. ओके. आणि ह्याच्यामध्ये कसं असतंय, आता हे जे कोर्सेस सांगितले वेब डेव्हलपमेंट ते आपण मंथली चार्ज करतो. ₹3000 चार्ज करतो मंथली. ओके. कारण ह्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंट असते. पायथनला पण तेवढेच चार्जेस असतात. ओके. एक्सेलला असतात निअर बाय 1000 चार्जेस आहेत. तर हे तुम्हाला सगळे फ्रीमध्ये भेटणार आहेत. ओके. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी याचा फायदा घ्या. सो आय होप तुम्हाला एक्साइटेड असाल तुम्ही तर बघू शकता ह्याचं खूप बेनिफिट होणार आहे तुम्हाला जर तुम्ही यूज करून घेतला तर मी तुम्हाला सांगेन की खूप बेनिफिट होणार आहे. आणि तुम्ही समजा कोर्सेस वगैरे सिलेक्ट केला तर तुमचे सॅटर्डे संडे बॅच असेल तुमची. ओके. सॅटर्डे संडे ऑनलाईन असेल आणि अनेक उपाय सांगते जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे जेणेकरून मी तुम्हाला सांगेन लॅपटॉप थ्रू. ओके. मोबाईल थ्रू होईल पण तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. मग प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे इथं. कारण मी जास्तीत जास्त प्रॅक्टिकलवरतीच फोकस करतो. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला येणार आहे, राईट? त्यासाठी ते एक इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यासाठी तुम्ही सिलेक्ट करताना विचार करून सिलेक्ट करा. जर तुमच्या लॅपटॉप असेल तर तुम्ही कोर्स वगैरे सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला पैठणी पाहिजे तर पैठणी सिलेक्ट करा. जर तुम्हाला वॉचेस पाहिजे असेल तर वॉचेस सिलेक्ट करा. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की गिव्ह अवे काय-काय असणार आहे ते. तर लवकर मी सांगेन की सगळ्यांनी फायदा घ्यायचा. ओके. सो आय होप
तुम्हाला समजलं असेल सगळं. ओके. तर चला आता बघूया आपण, की आमचं आता जॉबचं काय आहे, वर्क फ्रॉम होम जॉब काय आहे आणि कोणती रिक्वायरमेंट आहे, डेटा एंट्रीला तुम्ही कसं अप्लाय करू शकता आणि ह्याच्यामध्ये पण डेटा एंट्रीमध्ये पण एक्सेलच विचारलेत. ओके. तो एक्सेल पण तुम्हाला डेटा एंट्रीमध्ये जॉब पाहिजे तुम्ही एक्सेल शिकावंच लागणार. ओके. सो तर चला मग बघूया आपण स्क्रीनवरती जाऊन चेक करूया काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ते. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या गिव्ह अवेसाठी तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट एक छान करावंच लागेल. ओके. तर प्लीज कमेंट वगैरे करा. स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर चला आता आपण बघूया की कुठले-कुठले जॉब्स आहेत. ओके. तर इथं बघू शकता आता आता आपण इथं आलेलो आहोत. तर इथं आहे internShala.com. ओके. तर internShala.com आहे ज्या ठिकाणी जॉब्स आपल्याला मिळणार आहेत आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तर भरपूर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब इथं मिळणार आहेत. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही फर्स्टच आला तर इथं हे बघा सगळं वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम. इथे तुम्हाला पार्ट टाईममध्ये चेक करायचं असेल, तर तुम्ही पार्ट टाईममध्ये पण चेक करू शकता. फुल टाईममध्ये चेक करायचं असेल, तर वर्क फ्रॉम होम म्हणून घालू शकता. ओके. तर इथं बघू शकता. आता पार्ट टाईममध्ये जर पहिला आपण बघितलं तर इथं बघा, इथं आहे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून आहे. इथं तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी चालेल. आणि तुम्हाला मी गोष्ट सांगेन, की इथं 0 एक्सपिरियन्सला पण वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके. तो व्हिडिओ ना पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल आणि तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आणि ही इंटर्नशाला जे आहे कंप्लिटली जेन्युइन आहे. ओके. हे जे जॉब पोस्ट करतात हे सगळे रिअल पोस्ट जॉब आहेत. ओके. म्हणजे रिअल अवेलेबल जॉब आहेत. ओके. तिथे बघू शकता बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून आहे. नंतर ऑपरेशन एंड पीपल हे बघा फ्यू अवर्स अगोच इथं घातलेलं आहे. म्हणजे आता थोड्या टाईमाच्या आधीच घातलेलं आहे इथं. हे पण वर्क फ्रॉम होमच असणार आहे. पार्ट टाईममध्ये बघू शकता तुम्ही. ओके. तर तुम्हाला ओपन करून बघायचं याच्यावरती क्लिक करायचं. मग क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सगळे डिटेल्स दिसतात. इथं बघू शकता बंगलोरमध्ये आहे. इमिडिएटली हायरिंग करणार आहे. तुम्ही लवकर हायरिंग करणार आहे. तुम्हाला 12 ऑगस्टच्या अगोदर इथं अप्लाय करावं लागेल. अबाउट द जॉब त्यांचं जॉबचं रोल काय-काय आहे ते सगळं तिथे दिलेलं आहे इथं तुम्हाला. ओके. तर असिस्टिंग मॅनेजिंग द एंटायर एम्प्लॉयी लाईफ सायकल म्हणजे तुम्हाला जे एंटायर एम्प्लॉयी असतात ना, त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचं लाइक ऑनबोर्डिंग, एंगेजिंग, ऑफबोर्डिंग हे सगळं सपोर्ट एचआर इम्प्लिमेंटिंग एंड अदरिंग द इंटरनल पॉलिसीज एचआरला तुम्हाला सपोर्ट करायचं म्हणजे रोल तुमचं चांगलं असणार आहे इथं. ओके. तर इथे सगळं तुम्ही डिटेल्स अप्लाय करू शकता. हू कॅन अप्लाय? कोण अप्लाय करू शकतं? ज्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ते हे आहे बंगलोरमध्ये. ओके. जर तुम्ही बंगलोरमध्ये असेल तर अप्लाय करू शकता. ओके. तर ते सॅलरी बघू शकता तुम्हाला 2,00,000 पासून ते 3,00,000 पर्यंत पर इयर तुम्हाला भेटणार आहे. ओके. तर हे एक जॉब झालेला आहे. असंच आपण बघूया आता दुसरं एक हे सगळं बंगलोर रिलेटेड आहे. तर आपण बघूया वर्क फ्रॉम होमचं. ओके. तिथं बघू शकता हे प्लॅनेट स्पार्क म्हणून आहे. हे एक आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ओके. तर प्लॅनेट स्पार्क तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल पण तर इथं पण तुम्हाला बघू शकता तुम्हाला 2,00,000 पासून 4,00,000 पर एनम तुम्हाला इथे जॉब भेटणार आहे. हे तुम्ही पार्ट टाईम पण करू शकता आणि फ्यू अवर्स अगोदर तुम्ही पोस्ट केलेत. ओके. अबाउट द रोल म्हणजे इथे तुम्हाला टीचिंग जॉब म्हणून काम करावं लागेल. लीडिंग कॅप्टिव्हिटी डेमो क्लासेस युजिंग प्लॅनेट स्पार्क इज युनिक करिक्युलम. ओके. म्हणजे तुम्हाला डेमो क्लासेस इथं द्यावं लागणार. मग तिथं डेमोमध्ये तुमचं सिलेक्शन डेमो इन द सेन्स की तुम्हाला स्टुडंट्सला डेमो द्यावं लागतं. ओके. टीचिंगचा डेमो द्यावं लागतं. मग नंतर तुम्हाला एक-एक स्टुडंट काय करतात त्यांनी देतात प्लॅनेट स्पार्क म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला टीच करायचं स्टुडंट्सना. ओके. तर इथे सॅलरी पण तुम्हाला खूप चांगली भेटणार आहे. तर बघू शकता ओपनिंग त्यांनी 20 दिलेली आहे. तरी फ्यू अवर्स अगोच पोस्ट झाली तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनिटली इथे अप्लाय करू शकता. ओके. इथे बघू शकता असिस्टंट सुपरवायझर म्हणून आहे. टुडे आजच पोस्ट झालेला आहे. वर्क फ्रॉम होम आहे. जर इथं बघितला तुम्ही तर असिस्टंट सुपरवायझर वर्क फ्रॉम होम आहे. 0 आहे. बघू शकता तुम्ही एक्सपिरियन्स काय म्हटले तिथं 0 इयर्स चालतं. ओके. आणि इथं काय 12 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 106 ॲप्लिकंट आतापर्यंत अप्लाय केलेत. बघा लवकरच आजच पोस्ट झाले पण अप्लाय पण करून टाकले. ओके. आणि अबाउट द जॉब म्हणजे जॉबचं काय असणार आहे की रिस्पॉन्सिबिलिटी वर्किंग ऑन कोल्ड कॉलिंगवरती तुम्हाला वर्क करायचं आहे. पिचिंग अवर प्रॉडक्ट्स टू रिस्पेक्टिव्ह क्लायंट्स, कंट्रिब्युटिंग टू ऑर्गनायझेशन रिव्ह्यू टार्गेट, हँडलिंग ऑल टीम डेटा. म्हणजे तुम्हाला त्यांनी तुम्हाला एक डेटा देणार, त्या डेटानुसार तुम्हाला कॉल करायचं आहे कस्टमर्सना आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल डिटेल्स त्यांना सांगायचं. म्हणजे तुमचं सेल्समध्ये असणार आहे, मार्केटिंगमध्ये हे तुमचा जॉब असणार आहे. ओके. असे तुमच्या आवडते तुम्हाला कुठले आवडतात ते जॉब तुम्ही इथे चेक करू शकता. इथे बघू शकता स्पेल बी कोऑर्डिनेटर आहे, ग्राफिक डिझायनर म्हणून जर तुम्हाला काम करायचं असेल तर भरपूर येतात कमेंट्स की ग्राफिक डिझायनिंगबद्दल सांगा. तर ग्राफिक डिझाइनमध्ये पण बघू शकता तुम्ही इथं आहे. 2 डेज अगो पोस्ट झालंय. इथं रोल्स आहेत. स्किल्स काय-काय यायला पाहिजे तुम्हाला कोरल ड्रॉ बद्दल माहिती असायला पाहिजे, यूआय डिझाइन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. तिथे तुम्हाला सॅलरी भेटेल 12,000 टू 15,000 जर तुम्ही फ्रेशर असाल तर. ओन्ली फ्रेशर असाल तर. ओके. 6 मंथ तुमचं प्रोबेशन पिरियड असणार आहे. नंतर तुम्हाला आफ्टर प्रोबेशन पिरियड नंतर तुम्हाला 2,00,000 पर इयर भेटणार आहे आणि फिक्स सॅलरी तुमची असणार आहे 1,00,000 पर इयर आणि व्हेरिएबल होऊ शकते. ओके. फिक्स आहे तुम्हाला 1,00,000 मिळणार आणि व्हेरिएबल म्हणजे त्याच्या जास्ती पण तुम्हाला मिळू शकते. नंबर ऑफ ओपनिंग्ज इथं 5 आहेत बघू शकता तुम्ही. ओके. आता समजा तुम्हाला आता अनेक कमेंट येतात की काही डेटा एंट्री रिलेटेड असेल तर सांगा. ओके. तर इथं चेक करूया आपण डेटा एंट्रीचे. तर जॉब सर्च पण असेल इथं. प्रोफाइल इथं बघू शकता. प्रोफाइल आता मी चेक करेन डेटा एंट्री म्हणून. ओके. इथं बघू शकता डेटा एंट्री. तिथं बघू शकता डेटा एंट्री पण भरपूर आहेत. 0 एक्सपिरियन्ससाठी बघू शकता तुम्ही ज्युनियर डेटा एंट्री मॅनेजर म्हणून. 0 इयर्स एक्सपिरियन्स असलं तरी चालतं. इथे तुम्ही चेक करू शकता आणि 1 डे अगोच पोस्ट केलं तर तुम्ही लवकर अप्लाय करा. बघा 1 डे अगोदर पोस्ट करून पण 1000 ॲप्लिकंट झाले पण. 11 ऑगस्टच्या आतपर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. वर्क फ्रॉम होम आहे. इमिडिएट आणि हायरिंग करणार आहेत. 4,00,000 पासून 7,00,000 पर्यंत तुम्हाला इथं पर एनम सॅलरी भेटेल. म्हणजे तुम्हाला नियर बाय एक 7,00,000 म्हटलं तर तुम्हाला नियर बाय 65,000 पर्यंत भेटणार आहे. 4,00,000 म्हटलं तर नियर बाय तुम्हाला 35,000 पर्यंत भेटेल सॅलरी. अबाउट द जॉब तुम्ही वाचू शकता ह्याच्याबद्दल की रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत? इनपुट एंड अपडेट डेटा इन अवर डेटाबेस युजिंग एम-एस एक्सेल म्हणजे तुम्हाला एम-एस एक्सेल यायला पाहिजे. ओके.
म्हणजे डेटा तुम्हाला एंट्री करायचा आहे. एन्शुअर डेटा ॲक्युरसी अँड इंटिग्रिटी थ्रू रेग्युलर क्वालिटी चेक्स. डेटा ॲक्युरसी असायला पाहिजे. म्हणजे जे आपण एंटर करतो ते आणि जे त्यांनी प्रोव्हाईड केलेलं असतं ते दोन्ही पण ॲक्युरेट असायला पाहिजे. कोलॅबोरेट विथ टीम मेंबर्स टू स्ट्रीमलाईन डेटा एंट्री प्रोसेसेस. आपले जे टीम मेंबर्स असतात त्यांच्यावर तुम्हाला कोलॅबोरेट करून डेटा एंट्री प्रोसेस तुम्हाला त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करून व्यवस्थित चेक करायचं. ओके. नंतर जनरेट रिपोर्ट्स अँड अॅनलाईज डेटा टू आयडेंटिफाय ट्रेंड अँड पॅटर्न्स. तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे तुम्हाला जनरेट करायचे. हे तुम्हाला ट्रेनिंग देणार त्यांनी असं काही स्टार्टिंगला तुम्हाला थोडी ट्रेनिंग देणार, पण तुम्हाला एम-एस एक्सेल यायला हवं. ओके. असिस्ट इन ट्रेनिंग न्यू डेटा एंट्री स्टाफ ऑन बेस्ट प्रॅक्टिस अँड प्रोसिजर. ट्रेनिंगला तुम्हाला असिस्ट पण करायचं आहे. मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी अँड सिक्युरिटी ऑफ ऑल डेटा इन कंपनीज विथ कंपनी पॉलिसी. जो कुठला डेटा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे डेटा एंट्री देतात ना करायला, तर तो तुम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे. म्हणजे सिक्युअर ठेवायला पाहिजे. कुणाला सांगायचं नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी असल्या कुणाला तरी सांगितलं असं नाही. फक्त तुमच्यामध्ये एवढंच असायला पाहिजे आणि कंपनीमध्ये एवढंच. कुणाला पण ते सांगायचं नाही. हे कंपनीच्या पॉलिसीच्या बाहेर समजा कुणाला ते समजलं, तुम्ही डेटा जो आहे तो लीक केला समजलं, तर ते तुमच्यावरती ॲक्शन पण घेऊ शकतात. ओके. सो त्यासाठी ते दिलेत की विथ कंपनी पॉलिसी म्हणून दिलेत. कंटिन्युअसली सीक वे इम्प्रूव्ह डेटा एंट्री ऑपरेशन एफिशियंट आणि तुम्हाला कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आपल्या डेटा एंट्रीमध्ये. ओके. तर ही तर रिक्वायरमेंट त्यांनी दिली आहे आणि ते रिक्वायर्ड आहे एम-एस एक्सेल बघू शकता तुम्ही एम-एस एक्सेल यायला पाहिजे. ओके. नंबर ऑफ ओपनिंग 9 आहे, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अप्लाय करण्यासाठी इथे तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. ओके. आणि इथं साइन अप Google थ्रू साइन अप करून तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. फाईन. डेटा एंट्रीचे अजून आहे तिथं बघू शकता तुम्ही बॅक ऑफिस म्हणून पण आहे. बॅक ऑफिस असोसिएटिव्ह म्हणून पण आहे. वर्क फ्रॉम होम आहे हे पण. डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह वर्क फ्रॉम होम बघा 0 इयर्स 0 विचारतं ना, ताई आमचं फ्रेशर आहे, तर मला काही एक्सपिरियन्स नाही आहे, तर तुम्ही इथं बघू शकता. मेन्शनच केलं 0 इयर्स चालतं. डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह 1 इयर. एक इथं 1 वर्षाचे विचारलेत, पण इथं 0 आहे. तुम्ही अप्लाय करू शकता. सीनियर डेटा मॅनेजरला पण 0 इयर्स बघा इथं तुम्ही. ओके, तर भरपूर जॉब्स आहेत. इथं तुम्ही चेक केला ना, डेटा एंट्री असोसिएटिव्ह भरपूर जॉब्स आहेत. असे तुम्हाला मी पोर्टल घेऊन आले, ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर जॉब्स मिळणार आहेत. ओके. तिथं तुम्ही प्लीज चेक करा आणि बघा डेटा एंट्रीचे तरी भरपूरच अवेलेबल आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर हे बघू शकता भरपूर असे डेटा एंट्री रिलेटेड जॉब्स अवेलेबल आहेत. तर डेटा एंट्रीचे भरपूर रिक्वायरमेंट असतात. भरपूर मला विचारतात डेटा एंट्रीचं, तर सांगा म्हणून. तर बघू शकता इथे तुम्ही अप्लाय करा. चेक करा फक्त ओपन करून तुम्हाला बघायचं आहे ह्याची रिक्वायरमेंट काय आहे, हे सगळं चेक करायचं आहे. आणि तुम्हाला एक्सेल इथं डेटा एंट्री म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही डेटा एंट्रीमध्ये जॉब बघत असाल ना, तर तुम्हाला एम-एस एक्सेल यायलाच पाहिजे हां. हे इम्पोर्टंट आहे डेटा एंट्रीमध्ये आणि वर्ड पण थोडं माहिती असायला पाहिजे. ओके. इथे टोटल 11 आहेत बघा डेटा एंट्री रिलेटेड जॉब. ओके. तो आय होप ओके सर. समजा तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल ना, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके कमेंटमध्ये. तर तुमच्या रिलेटेड तुम्ही ते तुम्हाला जॉब सर्च करताना तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला अनेकदा सांगेन इथं. इथं तुम्ही सर्च तुम्हाला कुठल्या रिलेटेड पाहिजे तिथं घाला तुम्ही. तुमचं फॉर एक्झाम्पल इथं बघू शकता सगळे दिलेत त्यांनी ॲनिमेशन, आर्किटेक्चर, ऑडिटिंग, बॅक एंड डेव्हलपमेंट. जर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये असाल तर बॅक एंड डेव्हलपमेंटमधून चेक करू शकता. इथं पण बघू शकता ट्रेनर, मेंटर आयटीमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून, फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणून. ओके, तर भरपूर आहे जॉब इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, की ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब अप्लाय कसं करू शकता. वर्क फ्रॉम होम जॉब आहे, जे तुम्ही इथं अप्लाय करू शकता डेफिनिटली. ओके. आणि मी तुम्हाला सांगेन, की मी जे तुम्हाला गिव्ह अवे सांगितलेलं आहे आता, जे तुम्हाला ऑप्शन्स पण मी सांगितले कुठले-कुठले गिव्ह अवेज आहेत. तर प्लीज तुम्ही तुम्ही कमेंट करता, सॉरी तुम्ही लाईक करता आणि बघता पण व्हिडिओ, पण तुम्ही कमेंट का करत नाही? कारण मी कमेंट थ्रूच तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतो गिव्ह अवे देण्यासाठी. ओके. तर गिव्ह अवे पण तुम्ही बघितलाय. ओके. तर तुम्ही एक्सेल पण शिकू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला डेटा एंट्रीमध्ये जायचं तुम्ही एक्सेल पण हे सिलेक्ट करू शकता. ओके. तर ते पण आम्ही प्रोव्हाईड केलेलं आहे ऑलरेडी. ओके. सो मी तुम्हाला सांगेन, की गिव्ह अवेचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. ह्या व्हिडिओच्या खाली पण तुम्हाला कमेंट करायचंच आहे. ओके. कमेंट करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. कारण लास्ट व्हिडिओपासून जे कमेंट करतात, जे लाईक करतात ना, ते सगळे आपण काउंट करणार आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही सिलेक्ट करणार. जेव्हा आमचे 1000 सबस्क्रायबर होतात, तेव्हा तुमच्या समोर आम्ही ते अनाउन्स करणार आहे. म्हणजे चिठ्ठीमधून आम्ही ते पिकअप करून त्यांना अनाउन्स करणार आहे. ते तुम्ही अनाउन्स करणार आहे, त्यांना आम्ही कम्युनिकेट करणार आहे. पण तुम्ही कमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कमेंट थ्रू आम्ही तुम्हाला कम्युनिकेट करणार आहे. ओके. सो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करेन, की कमेंट करा आणि तो लास्ट व्हिडिओ खूप सपोर्ट केला हे पण आहे. त्याच्यासाठी थँक यू सो मच. ह्या वेळेला पण तसं सपोर्ट करा आणि कमेंट मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, की कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. लवकरात लवकर आमचा गिव्ह अवे अनाउन्स करूया आणि कम्युनिकेट करूया आपण. ओके. सो थँक सो मच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काय पण तुम्हाला समजलं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक सो मच सगळ्यांना.